रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची विटंबना झाल्याची गंभीर घटना समोर आली। ही घटना रात्री 12 नंतर घडल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी 2 संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा मोठा फौजफाटा मारुती मंदिर परिसरात तैनात करण्यात आला होता। पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून विटंबना नेमकी कशा प्रकारे करण्यात आली आणि त्यामागील हेतू काय होता याचा शोध घेतला जात आहे। परिसरातील नागरिकांनाही शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। नमस्कार। काल रात्री 11 वाजता मारुती मंदिर येथील हा जो आपण पाठी मूर्ती पाहताय ती मूर्ती आणि चौतरा या ठिकाणी काल मध्यप्राशन केलेले 2 मुस्लिम तरुण, एक साजन शेख कोकण नगर आणि दुसरा कालीन शेख, हे या ठिकाणी दारू पिऊन आक्षेपार्ह फोटो काढलेले आम्हाला आढळलेत। ते आढळल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यांना वरून खाली घेतलं। खाली घेतलं असं लक्षात आलं की दोघंही पूर्ण दारू पिऊन बेधुंद झालेले होते आणि त्यासोबत तिसरा एक आरोपी होता, परंतु त्यापैकी 2 आरोपी आमच्या हाती लागलेत आणि तिसरा आरोपी इथून पळून गेला। याने महाराजांच्या वरती घोड्यावरती डोक्यावर हात ठेवून किंवा मावळ्यांच्या खांद्यावर हात ठेवून आणि तोफेवर पाय ठेवून असे आक्षेपार्ह फोटो काढलेत आणि हे फोटो त्यांनी दारू पिलेल्या अवस्थेत काढलेत। त्यामुळे या गोष्टीमुळे आमच्या सर्व शिवप्रेमींच्या आणि सर्व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावलेल्या आहेत। हे ठिकाण आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे, आमच्यासाठी पवित्र ठिकाण आहे। आज ही दारू पिलेली लोक चढल्यामुळे हे ठिकाण अपवित्र झालेलं आहे। हे जे 2 आरोपी आहेत हे मूळचे पश्चिम बंगाल येथील आहेत। आम्हाला संशय आहे की आरोपी बांगलादेशी असावेत, तरी पोलिसांनी त्यांचा कसून शोध घ्यावा। त्याचबरोबर ज्याप्रमाणे पुणे नागपूर या ठिकाणी अशा आरोपींची धिंड काढली जाते, त्याचप्रमाणे पोलिसांनी ह्या आरोपींची या ठिकाणी धिंड काढावी। मारुती मंदिरपासून त्यांनी त्यांची खाली जे समोर धिंड काढावी अशी आम्ही समस्त हिंदू धर्मीय किंवा या ठिकाणी जमलेले सर्व हिंदू बांधव आमच्याकडे मागणी करतोय। त्याचबरोबर रत्नागिरी नगर परिषदेने गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांची पत्रव्यवहार केल्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी शिडी बसवलेली आहे, ज्याच्यामुळे एखादा माणूस सहजपणे वरती चढून मूर्तीची विटंबना करू शकतो। ती शिडी काढून ती फोल्डेबल स्वरूपात शिडी करून ठेवावी, जॅक स्वरूपात करून ठेवावी। त्याचबरोबर या ठिकाणी सुरक्षा रक्षक हा 24 तास त्याची नेमणूक करावी आणि CCTV सगळे कार्यान्वित करावेत। ज्यावेळी तुम्ही एखाद्या सुशोभीकरणासाठी पुतळी उभारणी करता, गार्डन सुशोभीकरण करता, त्यावेळी त्याची निगा ठेवणं, त्याची काळजी घेणं ही देखील त्या नगरपालिकेची जबाबदारी आहे, तरी त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण करावी। त्याचबरोबर पोलिसांनी या सर्व गोष्टीवर लक्ष घालून या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व आम्ही या ठिकाणी जमलेले लोक हिंदू बांधव करत आहोत। तर या मागणीचा पोलिसांनी विचार करावा, सरकारने विचार करावा, नगर परिषदेने विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय शिवाजी महाराज की जय। हे निवेदन आता SP ऑफिसला आम्ही खाली देणार आहोत। त्याचबरोबर नगर परिषदेला आम्ही निवेदन देणार आहोत। या गोष्टी दखल घ्यावी। तुमचं नाव काय? माझं नाव अमित काटे आणि गेली 11 वर्षे आपण या मूर्तीची रोज सकाळी नियमितपणे पूजा अर्चा करतो। 7 वाजता असते, म्हणजे आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या देवारातील देवाप्रमाणे आहेत। त्या ठिकाणी रोज मूर्ती साफसफाई करून नवीन गंधाला हार घालून पूजा केली जाते। अशा पवित्र ठिकाणी हे जे मुस्लिम 2 तरुण चढलेले होते दारू पिऊन, हे आम्हाला कदापि मान्य नाही आहे। जर पोलिसांनी यांच्यावर कठोर कारवाई केली नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि पुढची परिणाम हे सरकारला बघावे लागतील या गोष्टींचे।